मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक गुढीपूजन केलं। यावेळेला त्यांच्या आई सरिता या सुद्धा उपस्थित होत्या, तर मुलगी दिविजा सुद्धा उपस्थित होती। वर्षा या शासकीय निवासस्थानी सकाळी त्यांनी गुढीचं विधिवत पूजन केलं। यावेळेला पुढच्या वर्षी सुद्धा आपणच मुख्यमंत्री होऊ आणि इथे गुढी उभारू असंही यावेळेला मुख्यमंत्र्यांनी विश्वास व्यक्त केलाय। हिंदू नववर्षानिमित्त गुढीपाडवा साजरा करण्यासाठी आपल्या सोबत खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांच्या आई आपल्या सोबत आहेत, अमृता फडणवीस त्यांच्या सोबत आपल्या सोबत आहेत आणि लाडकी कन्या दिविजाही आपल्या सोबत आहेत। सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। काय सांगाल, काय शुभेच्छा द्याल आणि वर्षावर आजचा गुढी तुम्ही उभारलेली आहे, पुढच्या वर्षी देखील गुढीपाडवा वर्षा निवासस्थानीच असेल का? मी पहिल्यांदा हिंदू नववर्षाच्या तमाम भारतवासियांना शुभेच्छा देतो आणि माझी ईश्वराला प्रार्थना आहे की हे नवीन वर्ष सर्वांकरता सुखाचं, समृद्धीचं आणि आनंदाचं जावं आणि विशेषतः पुन्हा एकदा या देशाला मोदीजींच्या माध्यमातून एक नवीन मजबूत सरकार मिळो ही देखील या निमित्ताने माझी शुभेच्छा आहे। विशेषतः येणारं वर्ष हे महाराष्ट्राकरता अतिशय सुखाचं, समाधानाचं जावं आणि विशेषतः ज्या भागामध्ये दुष्काळ आहे त्या दुष्काळी भागातल्या लोकांना नवीन वर्षाच्या निमित्ताने दिलासा मिळावा, अशा प्रकारचा पाऊस व्हावा ही देखील माझी प्रार्थना आहे। मुळातच मला असं वाटतं की ज्यावेळेस मी वर्षामध्ये आलो त्यावेळेस लोक वर्ष मोजत होते, दरवर्षी मला विचारायचे की पुढच्या वर्षी तुम्ही राहणार का। आता फारशी कोणाच्या मनात शंका राहिलेली नाही, त्यामुळे मला असं वाटतं की या प्रश्नाचं उत्तर हे जनतेनं आणि आमच्या कारभारानंच दिलं आहे। म्हणजे आज तुम्ही कुटुंबाला वेळ देताय, खरं तर तुम्ही प्रचंड व्यस्त आहात, निवडणुकीची धामधूम सुरू आहे, पण असा वेळ इतर वेळी देता येतो का? नाही, इतर वेळी देता येत नाही। आजही मी फार काही देणार नाही आहे। आता मी गुढी एकत्रित लावली आहे, आता मी प्रचार सभांना निघालो आहे आणि शेवटी जे काही काम आपल्याला दिलं आहे, जे आपलं कर्तव्य ते पूर्ण करावंच लागतं। दिविजा सोबत आहे, तिच्यासाठी खास काय सांगाल? कारण अमृताजींचं सहकार्य किंवा कुटुंबाचं सहकार्य असतंच, पण ती लहान आहे, तर तिचा काही हट्ट असतो का किंवा सुट्ट्या सुरू आहेत तर त्याविषयी काय? नाही, दिविजा कधी हट्ट करत नाही। तिला हे माहिती आहे की तिचे बाबा जे काम करतायत ते महत्त्वाचं आहे, त्यामुळे तिची इच्छा असते, ती अनेक वेळा म्हणते, पण कुठला हट्ट असा धरत नाही। तिला माहिती आहे की वडील चांगलं काम करतायत, त्यामुळे ती मला ते काम करायची परवानगी देते। ती काही निवडणुकीत मदत करणार आहे का, प्रचार किंवा इतर? नाही, त्यांनी अभ्यास करावा, सध्या तरी निवडणुकीचा प्रचार करण्याची वेळ नंतर येणार आहे। विरोधकांना काय शुभेच्छा द्या? नाही, शुभेच्छा सगळ्यांनाच आहे। बघा, नववर्षाच्या शुभेच्छा या केवळ स्वकीयांना नाही आहेत, त्या विरोधी पक्षाला देखील आहेत। सगळ्यांच्या जीवनामध्ये सुख समाधान यावं। आता हे खरं आहे की सुख समाधान कशात मानायचं हे त्यांना ठरवावं लागतं। त्यामुळे मला असं वाटतं की निवडणुकीचे निकाल तर आपल्याला स्पष्टपणे दिसत आहेत, त्यामुळे त्यात तर काही त्यांना फार सुख मिळेल असं मला वाटत नाही, पण इतर गोष्टींमध्ये जरूर त्यांना सुख मिळेल अशी माझी प्रार्थना आहे। आपल्यासोबत अमृता फडणवीस आहेत। अमृताजी, काय सांगाल? खरं तर निवडणुका सुरू आहेत, मुख्यमंत्री सर व्यस्त तर असतातच, पण आज त्यांनी वेळ काढलाय गुढी उभारण्यासाठी, कुटुंबासह तुम्ही गुढी उभारलेली आहे। सर्वप्रथम सर्वांनाच गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा, हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि सर्वांसाठी मी सुख, समृद्धी, शांती मागते। तुमची काय अपेक्षा आहे निवडणुकीच्या निकालावरून? तुम्ही जे सध्या चित्र पाहताय त्यावरून तुमची त्यांच्यासोबत जे काही अर्थात निवडणुका आल्या की त्याचं प्रचंड काम आहे, त्याचं प्रेशर आहे किंवा कशा पद्धतीने यशस्वी व्हायचं त्याची रणनीती प्रत्येक राजकीय पक्ष करत असतो, तुम्ही त्यांना त्यामध्ये कशी साथ देता किंवा वैयक्तिक चर्चा होते का तुमची? आजकाल सोशल मीडिया आहे आणि इतकी न्यूज सगळ्यांना अवेलेबल आहे, त्यात काही खोटी असते, काही खरी असते, पण आपण जे पाहतो, जी डेव्हलपमेंट पाहतोय, जी प्रगती पाहतोय, जी पॉझिटिव्हिटी पाहतोय ती खरी, कारण ती आपण पाहू शकतो। आणि जर तुम्ही कार्यकाळ पाहिला, त्या हिशोबाने वोट केलं, जे काम केलं आहे त्या हिशोबाने वोट केलं, तर पुढेही तुम्हाला
करेक्ट लिडरशिप मिळेल एवढंच मी सांगेन. तर विचार करून वोट करावं आणि हे तुमचं राईट आणि प्रिव्हिलेज आहे तर वोट नक्की करावं. बाबांच्या पॉलिटिकल कॅम्पेनिंग मध्ये जाणार तू? तुम्ही कधी प्रचारात आम्हाला दिसणार? मी मागच्या वेळेस पण स्टेट इलेक्शन्सच्या वेळेस नागपूरला प्रचारात होती देवेंद्रजींसाठी. यावर्षी पण मी राहणार आहे. आता एवढी पॉझिटिव्हिटी आहे, एवढं ऑब्व्हियस दिसतंय की मला नाही वाटत माझं पार्टिसिपेशननी खूप फरक पडेल. पण मी नक्की जिथे जमलं तिथे सांगते की वोट करा, विचार करून वोट करा आणि ते आपला राईट एक्सरसाइज करा. नंतर कुरकुर करण्यापेक्षा आत्ता तुम्ही तो राईट यूज करा, मग बोला. व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेश भालेराव सह दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई.